प्राईम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले मुख्य शासकीय ध्वजारोहण। आई एकविरा देवीची आरती करीत नारळ वाढवून डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचाराचा करण्यात आला शुभारंभ। पांझरा नदीपात्रातून पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आवर्तन सोडण्याची मागणी। हनुमान जन्मोत्सवानिमित्त मोहाडी उपनगर येथे कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन। आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण। आता बातमीपत्र विस्ताराने। महाराष्ट्र राज्याच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त धुळे येथील पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। महाराष्ट्र राज्याच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त धुळे येथील कवायत मैदान येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पालकमंत्री महाजन यांनी प्रत्येक मतदाराने मतदान करून धुळे जिल्ह्याच्या नावे विक्रमांची नोंद करावी असे आवाहन केले। ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6, धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे जिल्हा पोलीस दल, धुळे जिल्हा पोलीस दल महिला, पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे, होमगार्ड, श्वान पथक, फॉरेन्सिक व्हॅन, चलचित्र वाहन, वैद्यकीय पथक आदी पथकांचे संचलन झाले। संचलनाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक मुकेश माहुले यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीच्या पूनम बेडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धरती देवरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चेलार, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, नितीन मुंडावरे, संदीप पाटील, सीमा ऐरे, संजय वागडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी, मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे, कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील, उपायुक्त संगीता नांदुरकर, तहसीलदार अरुण शेवाळे, तहसीलदार पंकज पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पिंपळगावला 10 तारखेचा कार्यक्रम या ठिकाणी आलेला आहे। सांगता येत नाही, अजूनही सभाही होऊ शकते, कार्यक्रमही होऊ शकतो, शक्यता आहे। करतो 65वा स्थापना दिवस आज राज्यात आपल्या ठिकाणी आहे। त्यानिमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। लोकसभेच्या निवडणुकीत 42+ आम्ही जाऊ 42, 43, 44 आश्चर्यकारक निकाल यावेळेला राज्यामध्ये या ठिकाणी लागणार आहे। 2 टप्पे झालेले आहेत, 3ऱ्या टप्प्यात आपण आहोत आणि मला असं वाटतं सगळीकडे अनुकूल परिस्थिती आहे। लोकांचा विश्वास माननीय मोदीजींवर आहे। मोदींना पुन्हा 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि म्हणून सर्वच मतदान करण्यासाठी उत्सुक आहेत। आणि आपण बघाल, कोणाला काही म्हणू द्या, काही सांगू द्या, पण तो निकाल अतिशय अनुकूल लागणार आहे। आमची महायुती त्याच्या 42+ या जागा या ठिकाणी राज्यामध्ये निवडून येतील। असं आहे की पवार साहेबांनी असं म्हटलं, प्रश्नाकडे कधी बघत नाहीत। मला वाटतं शरद पवार साहेब एक मोठे नेते आहेत, अभ्यासू आहेत, जाणकार आहेत। आता सर्वसामान्य गरिबांच्या योजना मोदीजींनी जेवढ्या आणल्या तेवढ्या कधी आज 65-70 वर्षामध्ये आल्या होत्या का? आज अतिशय म्हणजे अगदी छोट्यात छोटे, म्हणजे प्रत्येकाच्या घरी दिवा असला पाहिजे, प्रत्येकाला घर असलं पाहिजे, प्रत्येकाला गॅस असला पाहिजे, प्रत्येकाला धान्य फुकट मिळालं पाहिजे, मोफत। अजून काय पाहिजे? अजून गरीब म्हणजे कल्याणाच्या योजना काय असतात? अगदी महिलांपासून, बचत गटापासून, तरुणांपासून, 12 बजूदार कारागिरांपासून समाजातला एकही घटक असा नाही की त्याला कुठल्या गोष्टीचा लाभ मिळत नाही। आणि तरी जर पवार साहेब असं म्हणत असतील तर माझाच त्यांना प्रश्न आहे की तुम्ही इतके वर्ष सत्तेमध्ये होतात, आपण कुठली एखादी योजना इथली आणली का नाही? नुसत्या गप्पा करायच्या, गोष्टी करायच्या, शेतकऱ्याचे नेता म्हणून मी म्हणायचं, मिरून घ्यायचं, पण आपण काय केलं हे जर आपण बघा। भाऊ, केंद्रात तुम्हाला होतं, मी राज्यातच बरा आहे। नाही, असं आहे की आता मनसेने काँग्रेसच्या चिन्हाबाबत सुद्धा निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे। मनसेने काँग्रेसच्या चिन्हाबाबत, पंजा चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे की एकतर ते चिन्ह बदला किंवा पोलिसांच्या लोगोमध्ये असलेला जो पंजा आहे तो काढून टाका, अशी मागणी आता मनसेने निवडणूक आयोगाकडे केली आहे। ठीक आहे, तर मनसेने मागणी केली असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे। त्याला काही खरंच आधार असेल आणि चूक असेल कायदेशीर तर असं की गेल्या आता अनेक वर्षांपासून काही मागणी करू शकतात, बोलू शकतात आणि त्यांना जर ते खरंच अशा पद्धतीने की तांत्रिक अडचण असेल, मला तर निवडणूक आयोग जो आहे तो त्यावर निर्णय घेईल। संविधान बदललं तर नाही तो उद्धवजींना 2.5 वर्षामध्ये त्यांना सांगायला एक काम नाही, घराच्या बाहेर पडले नाही, मंत्रालयाची पायरी ते चढले नाहीत। आता उगाच काहीतरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणारं
वेगळी केली तर लक्षात ठेवा पेटवून टाकू, संविधान बदललं तर पेटवून टाकू. अरे काय पेटवता, कोण संविधान बदलतंय, कोण मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतंय. नुसत्या तोंडाच्या वाफा सोडायच्या, काहीतरी भाषपळ बडबड करायची, कुठेही विकासाचं बोलायचं नाही, महत्त्वाचे विषय देशातले बोलायचे नाही, राज्यातले बोलायचे नाही. आणि विषय नसल्यामुळे असे काहीतरी अनावश्यक विषय ते मुद्दाम जाणीवपूर्वक ते समोर आणतायत आणि लोकांची दिशाभूल करतायत. नाशिकच्या जागेबाबत काय सांगाल? आज मला वाटतं नाशिकच्या जागेबाबत निर्णय होईल. ठाण्याची जागा आहे, नाशिकची जागा आहे, 2-3 जागा तर राहिलेल्या आहेत. आज त्या बाबतीमध्ये मी कालही सांगितलं की आज मला वाटतं दुपारपर्यंत त्या बाबतीमध्ये निर्णय होईल. जागा कोणाची आहे, कुठल्या पक्षाची आणि उमेदवार कोण हे आज जाहीर होईल. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया तसेच महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्चव यांनी बुधवारी ऐकरा देवीची आरती करीत नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी दुचाकी रॅली काढण्यात आली. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्चव यांनी बुधवारी सकाळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आई एकविरा देवीचे दर्शन घेत श्रीफळ वाढवून देवीची आरती करीत प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर मंदिरापासून शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली जुने धुळ्यातील बालगोपाल व्यायामशाळा, भोलाबाबा दर्गा, भोई गल्ली, सुभाष पुतळा व संपूर्ण शहरातून फिरून आग्रा रोडने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अभिवादन करून या प्रचार रॅलीचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी उमेदवार डॉक्टर शोभा बच्चव यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवराज करंकाळ, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, रमेश श्रीखंडे, माजी आमदार शरद पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, धीरज पाटील, भरत मोरे, संदीप चव्हाण, कुणाल कानकाटे, छोटू माळी, कैलास पाटील, केशव माळी, महादू गवळी, रवींद्र माळी, बानुबाई सिरसाट, राजेंद्र खैरनार आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी डॉक्टर शोभा बच्चव यांनी प्रत्यक्ष गृहभेटी देत मतदारांशी संवाद साधला. आपण धुळे महाविकास आघाडीची उमेदवार या नात्याने धुळे शहरामध्ये एकविरा देवी माता यांचं सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि धुळे शहरामध्ये आजपासून रॅलीच्या माध्यमातून प्रचाराची सुरुवात आम्ही करतो. प्रत्येक पक्षाचे नेते दावे करत असतात, परंतु ही जी काही निवडणूक आहे ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये निश्चितपणे परिवर्तन घडणार आहे आणि महाविकास आघाडीची उमेदवार जी मी आहे तो मला सर्व जनतेचा मतदारांचा आशीर्वाद निश्चितपणे मिळेल आणि मी प्रचंड मताधिक्याने निवडून. आज एकविरा देवीला मी एकच सांगितलं की मला चांगलं कार्य करण्याची शक्ती देवी माता देते. पांझरा नदी पात्रातून पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आवर्तन सोडावे अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख विशाल देसले यांनी पालकमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे. पांझरा नदी पात्रातून पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आवर्तन सोडावे अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख विशाल देसले यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की गेल्या अनेक वर्षानंतर साक्री तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून कधी नव्हे तर पांझरा नदी किनाऱ्यावरचे सर्व पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी देखील तळ गाठला आहे. कासारे, दांडणे, नवडणे, मालपूर, शेनपूर, मलांजन, कोकले, नांदवन, भाडणे, दातर्ती, साक्री या सर्व गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भीषण टंचाई भासत आहे. गावातील गुरांना पिण्याचे पाण्याचे हाळ कोरडे झाले आहेत. यामुळे सर्व ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे. ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत सर्व ग्रामपंचायत कार्यालयामार्फत पाटबंधारे विभागास मागणीपत्र देण्यात आले आहे. तरी आपण आमच्या सर्व गावांचे आरक्षित पिण्याचे पाणी सोडण्याचे त्वरित आदेश करावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी विशाल देसले यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. पांझरा नदी पात्रात लाठीपाडा मध्यम प्रकल्पातून आवर्तन सोडण्यासंदर्भात आज धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गिरीश महाजन साहेब यांना भेट घेऊन गेल्या महिन्याभरापासून निवेदन देऊन अद्याप आरक्षित आवर्तन आमच्या कासारे, मालपूर, नवडणे, धाडणे, कोकले, नांदवन अशा दातर्तीपर्यंत 10 ते 12 गावांना आरक्षित आवर्तन सोडलं गेल्यास आमच्या पाणी पुरवठ्याच्या जेवढ्या विहिरी आहेत त्या विहिरींसोबतच नदीपात्राजवळील जेवढे क्षेत्र आहे ते देखील आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. म्हणून आज पालकमंत्री महोदयांना भेटून त्यांना या संदर्भात चर्चा केली असता माननीय जिल्हाधिकारी महोदयांना त्यांनी त्वरित आदेश करण्यासाठी सूचना केल्या. तरी येत्या काळात लवकरात लवकर आवर्तन सुटावे अशी मागणी मी यावेळेस करत आहोत.
धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त बुधवारी चाळीसगाव रोडवरील बालबाबा शिंदे यांच्या बंगल्या शेजारी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त उपनगरातील चाळीसगाव रोडवरील बालूबाबा शिंदे यांच्या बंगल्याजवळ कुस्त्यांच्या दंगलीचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. श्री शिवाजी व्यायामशाळा तसेच एकता समिती मोहाडी उपनगर यांच्या सहकार्याने सदर दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व श्रीराम भक्त हनुमान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत दंगलीस सुरुवात करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे आकर्षण म्हणून यास कुस्त्यांच्या दंगलीकडे पाहिले जाते. यावेळी माजी नगरसेवक विनायक शिंदे, प्रदीप जाधव, कार्यक्रमाचे आयोजक कपिल देवरे, किशोर पाटील, योगेश गोसावी, ज्ञानेश्वर पाटील, सतीश पाटील यांच्यासह कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुस्तीपासून आम्ही कुस्त्या बघतोय 20-25 आणि या वर्षामध्ये आमच्या येथील 2-3 युवक फार मेहनत घेऊन जमिनी काढून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रत्येक आजकाल स्वतःचा यश सोडून कोणी सामाजिक काम करून फिरत नाही, पण आमच्या येथील देवरे, पाटील, ज्ञानेश्वर महाराज आणि या मित्रांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या सालप्रमाणे ते अनेक खेड्यावरचे तरुण येतात आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे इनाम दिला जातो. ही परंपरा अशी अखंड चालू राहो, त्यांना नेहमीच फिरून येऊ ही आपण महाराष्ट्र राज्याच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. त्याचबरोबर येणाऱ्या पावसाळ्यात पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच पाणी वाचवण्यासाठी वैयक्तिक रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवावा. तसेच दिवसेंदिवस वृक्षांची संख्या कमी होत असल्याने येत्या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने एक तरी झाड लावावे असे आवाहन करून जिल्हाधिकारी गोयल यांनी नागरिकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस दलातर्फे संचलन करण्यात आले. तसेच पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजवली. यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त वाघाडी येथील तलाठी रिजवान खान यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, संदीप पाटील, सीमा आयरे, संजय वागडे, तहसीलदार पंकज पाटील आदी उपस्थित होते. आज 1 मे दिवशी मी सर्वांना महाराष्ट्र दिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो. विशेष करून मी 2 मुद्द्यांवर आज थोडा आवाहन करणार आहेत. पहिला मुद्दा की आपल्या जिल्ह्यात आणि त्याचबरोबर काही ठिकाणी दुष्काळ आणि टंचाईची परिस्थिती आहे. म्हणून प्रत्येक नागरिकांनी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा आणि प्रत्येक थेंब कसे वाचवता येईल याच्यावर लक्ष ठेवावं अशी माझी सर्वांना विनंती राहील, सर्वांना आव्हान राहील. त्याचबरोबर येणाऱ्या पावसामध्ये आपण प्रत्येक थेंब कसे वाचून जमिनीत मुरू शकतो, त्यानिमित्ताने इंडिव्हिज्युअल रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण कसे करू शकतो याच्यावर सर्व नागरिकांनी याच्यावर काम करावं. त्याचबरोबर झाडांची संख्या आपले खूप कमी होत आहे आणि आपल्या धुळे जिल्ह्याचे जर आकडे पाहिले तर जरी 25% क्षेत्र वन क्षेत्र खाली असलं तरी फक्त जवळजवळ 5% जास्त क्षेत्र वन झाडांखाली तो नाही, म्हणजे ट्री कव्हर ओन्ली 5% आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त झाड लावण्याचा प्रयत्न करावा अशी माझ्या सर्व नागरिकांनाही आव्हान राहील, अधिकाऱ्यांनाही आव्हान राहील, कर्मचाऱ्यांनाही आव्हान राहील. प्रत्येक नागरिकांनी जर एक झाड लावला तर तो त्याच्यासाठी उपयोगी राहील आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी उपयोगी राहील. एवढंच आवाहन करून मी परत सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले मुख्य शासकीय ध्वजारोहण.
आई एकविरा देवीची आरती करीत नारळ वाढवून डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचाराचा करण्यात आला शुभारंभ. पांझरा नदीपात्रातून पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आवर्तन सोडण्याची मागणी. हनुमान जन्मोत्सवानिमित्त मोहाडी उपनगर येथे कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन. आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.